मी मोसंबीचं खत आणण्यासाठी आज कृषी सेवा केंद्रामध्ये गेलतो. तर कृषी सेवा केंद्रामध्ये अशी परिस्थिती मित्रांनो, 10-26,000 बॅग घ्यायची असेल आपल्याला तर 2 बॅग माग 1 बॅग दुसऱ्या खताची घ्या लागू राहिली, म्हणजे ज्याची आपल्याला गरज पण नाही, आवश्यकता पण नाही. म्हणजे अशा पद्धतीनं शेतकरीची लूट सध्या दिवसा ढवळे चालू आहे मित्रांनो. कारण एक कोणतं तरी बाचकं 20-25 किलोचं आपल्या हवली करून देणार आणि त्याच्या मागे 1,500 ते 2,000 रुपये आपल्याकडून घेणार. म्हणजे आपल्याला त्या खताची गरज नसताना बी फक्त आपल्याला DAP 10-20 जे भारी कंपनी जेवढे खत आहे तेवढे जर शेतकऱ्याला लागत असतील तर त्याच्या मागं हे असे दुसरे म्हणजे ज्या कंपन्या बी चांगल्या नाही, खत बी चांगलं नाही, असे खत आपल्याला ती विकू राहिले. म्हणजे दिवसा ढवळ्या शेतकऱ्याला लुटायचं काम हे कृषी सेवा केंद्रावाले करू राहिले. तर माझा हे एक म्हणणं आहे शासनाला की तुम्ही काय झोपले का? हे अधिकारी कशासाठी आहे का? अधिकारी फुकट पगार घेतात का? यांनी पण कृषी सेवा केंद्रावर धाडी टाकल्या पाहिजे. पुढे खत हाई नाही हाई नि खत टंचाई दाखवून आमच्या शेतकऱ्याची लूट चाललेली आहे. तर अशा हरामखोर म्हणजे अधिकाऱ्यावर पहिली कारवाई शासनाने केली पाहिजे.